अकोल्यातून बेपत्ता झालेल्या मुलाला 21 दिवसानंतर पोलिसांनी दिले आईवडिलांच्या ताब्यात. मुलाला पाहून आईचे अश्रू अनावर, आईवडिलांनी मानले पोलिसांचे आभार. अकोला शहरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलाचा शोध अखेर यशस्वी झाला. तब्बल 18 दिवसाच्या तपासानंतर अकोला पोलिसांनी हा मुलगा पंढरपूरहून सुरक्षितरित्या शोधून काढला आहे. 11 नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे घरातून निघून गेलेल्या मुलाचा बेपत्ता होण्याच्या परिसरात चिंता पसरली होती. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त झाला, मात्र पोलिसांनी सुमारे 200हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासत मुलांच्या हालचालीचा धागा मिळवला. अकोला रेल्वे स्टेशनवरून तो कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत दिसला आणि त्यानंतर 2 पथकांनी 7 तालुक्यातील शोधाशोध मोहीम राबवली आणि त्या मुलाकडे मोबाईलसारखे कोणतेही साधन नसतानाही पोलिसांनी हार न मानता तपास सुरू ठेवला आणि अखेर पंढरपूर परिसरात तो मुलगा पोलिसांना आढळून आला आणि 21 दिवसानंतर मुलाला आई वडिलांकडे अकोला पोलिसांकडून सुखरूपपणे सुपूर्द करण्यात आले आहे. खूपच एक ब्लाइंड केस होता. 11 तारखेला आहे मुलगा काही न सांगता 14 वर्षाचा मुलगा, काही त्यांना वाईट सवय लागली होती, त्यामुळे वडील त्याच्यावर चिडले होते, त्यामुळे ते निघून गेला होता. ते आमची मिसिंग दाखल झाली होती. नंतर आम्ही किडनॅपिंगचा FIR रजिस्टर सुद्धा केला होता, परंतु ते स्वतःहून गेला होता असा प्रथमदर्शनी आम्हाला माहीत होता. खूप CCTV फुटेजेस तपासले होते, काही त्याच्यामध्ये आम्हाला लीड भेटली नव्हती. 17 दिवस नंतर मला सुद्धा ते स्वतःहून येऊन भेटले होते त्याचे आई वडील. 1-2 तास मी त्यांना दिले होते आणि अजून आम्ही कारण की आमच्याकडे काहीच पुरावा नव्हते. नंतर 2 चांगली टीमचा गठन केला होता. परत CCTV फुटेजची स्कॅनिंग केली होती. कमीत कमी 300 CCTV फुटेजेस तपासल्यानंतर असं माहिती भेटली की ते रेल्वे स्टेशनने कोल्हापूरकडे निघालेलं आहे आणि एक टीम आमची मुंबईला सुद्धा रवाना झाली होती. नंतर कोल्हापूरची टीमने कमीत कमी 7 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ट्रेनचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उतरून फुटेजेस चेक केलेले होते. नंतर असे 1500 किलोमीटरचा प्रवास नंतर 7 जिल्ह्यामध्ये जाऊन आणि टोटल 300 लोकांना इंटरोगेट करून पंढरपूरमध्ये 2 दिवस टीम थांबली. पंढरपूरचे प्रत्येक मंदिरमध्ये, पंढरपूरचे प्रत्येक ठिकाणी जिथे फ्रीमध्ये जेवण वाटप होता तिथे त्याचा फोटोसुद्धा व्हायरल केला. काल आमची टीमला यश भेटलेलं आहे आणि ते मुलगा आम्हाला तिथे सापडला होता. आज आपल्यासमोर ते आईवडिलांना त्यांचे ताब्यात मुलगाला दिलेला आहे. खूप समाधानी आहे त्यांचे आई वडील. आम्ही सुद्धा खूप समाधानी आहे, कारण की खूप चिंतित असा एक आमच्याकडे प्रश्न होता. 14 वर्षाचा मुलगा खूप छोटा आहे, लहान आहे, त्यांना काहीच माहीत नाही. गुड बॅडचा डिफरन्स कधी कधी माहीत नसतात. तर एक चांगला उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा, की कोणताही मोठा चॅलेंज असो, कितीही मोठा टार्गेट असो, जर आम्ही मनावर घेतला तर आम्ही काही पण हासिल करू शकतो. आमची टीमचं आम्ही अतिशय म्हणजे अभिनंदन करतो. खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कर्मचारीने. ऑन ग्राउंडचे जे आमचे कर्मचारी आहे, सुदर्शन पाटील SDPO, शंकर शेळके LCBचे आमचे PI, PSI बोडके, मनोज केदारे आमचे पोलीस इन्स्पेक्टर, खूप त्यांचा चांगला ऑन ग्राउंड सर्वांनी मेहनत करून हे कामगिरी दिलेली आहे. सर्वांचा खूप अभिनंदन करतो. त्यांना 10,000चा रिवॉर्ड सुद्धा मी घोषित केलेला आहे आणि असंच आम्ही काम करत राहणार आणि लोकांना न्याय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.